8 दिवसापूर्वी ज्या ग्राउंड मधून आम्हाला हाकलून दिलं त्या ग्राउंड मध्ये पुन्हा एकदा ताबा मिळवला आम्ही. काय म्हणणं चिंटू शेट? करायला जवाब मिल गया. तर कसं आहे मग पब्लिक, आज पुन्हा एकदा रविवारचा आनंद घेण्यासाठी ना आपण मस्त पैकी ना सगळी टीम घेऊन क्रिकेटचा ना खेळ चालू केलाय बरं का. आणि डायरेक्ट ना मागच्याच आपल्याला हाकलून दिलं ज्या ग्राउंड मध्ये, त्याच ग्राउंड मध्ये आपण परत ताबा मिळवला आणि क्रिकेटचा खेळ चालू केला. आणि मग पहिल्याच मॅचला समोरच्या टीमने आपल्याला 70 रनचं टार्गेट दिलं बरं का. आणि एवढं मोठं टार्गेट चेस करताना आपली निम्मी टीम तर 2-3 ओव्हर मध्येच आउट झाली भाऊ. आणि त्यानंतर काय झालं असेल तुम्हाला तर माहितीच आहे. पहिली मॅच हारल्यानंतर आता परत एकदा फिल्डिंगला उभा राहिलो मित्रांनो मी. आणि मागच्या आठवड्यात जे पोर आले त्यांनी बाहेरून ते पोरांनी परत यावं पुढच्या हप्त्यामध्ये, कारण आमचा खेळ काय बरोबर होत नाही आता. धन्यवाद. आणि हार कर जितने वाले को बाजीगर कहते या ब्रीदवाक्यावर भरोसा करून ना आपण पुन्हा एकदा खेळायला उतरलो बरं का. आणि समोरच्या संघाने ना खतरनाक अशी बॉलिंग चालू करून टाकली आणि त्यातल्या त्यात आपले पोरं काय करू राहिली. आणि त्यानंतर ना मित्रांनो आपण 4 मॅच खेळून एकदम खतरनाक असा आनंद घेऊन टाकला. आणि रविवारचा आहे ना खरंच एकदम आहे ना आपण एन्जॉयच घेऊन टाकलं. समोरच्या टीमला पाणी पाजून आपला संघ आता घरी चाललाय ना. हारलेल्या टीमचे प्लेयर्स बघा कसे रडताय. फायनल मॅच जिंकलो मित्रांनो आम्ही. 2-2 ची बरोबर झाली आहे. हिरडके आता काही बोलून राहिले. फायनलचा डाव झालता आणि फायनलची मॅच आम्ही जिंकलो मित्रांनो. त्यामुळे ना 2-2 ची बरोबर झाली आहे. आमच्या संघाची सांगू राहिला आमच्या संघाचे हार्दिक अभिनंदन मी स्वतः करतोय. स्वतः अभिनंदन करू राहिले आता.